पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केलाय। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही पवारांनी केलाय। कामावर नाही तर निधीवर मत मागितली जातात असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। जी काही चढाओढ चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो, मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन, ही काही गोष्ट चांगली नाही। आणि शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं वाचन केलेलं बरं। सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो। निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे, त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं, शिवसेना किती, राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती, आमचे आमदार तसे असं नियोजन करतात। आता नियोजनामध्ये 237 आमदार आहे, त्यापैकी फंडचं नियोजन होतं, त्यामुळं सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात, त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत। तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष, त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे, त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही। सगळे प्रश्न आम्ही एक एक करून सोडवण्याचं काम केलं। पूर्वी एकता नगरमध्ये एक मजले होते, आता 4-4, 5-5 मजली बिल्डिंग झाल्या। या सगळ्या सुविधा निर्माण केल्या म्हणून झाल्या, पाणी उपलब्ध करून दिलं, ड्रेनेज उपलब्ध करून दिलं, रस्ते उपलब्ध करून दिलं आणि भविष्यामध्ये सुद्धा, कारण आपल्याला माहिती कुठल्या गेल्या रस्त्याचं आयुष्य 3 वर्षाचं असतं। आता आम्ही काँक्रीटचे रस्ते करणार, जर डांबरी केली तर काँक्रीटचे करणार आहोत आणि म्हणून या परिसरातल्या लोकांना माहिती की आम्ही कामावर मतं मागतो, पैशावर मतं मागत नाही। अर्थकारण म्हणजे विकासाच्या कामासाठीचा निधी आहे तो। त्याच्या बाबतीत आता आदरणीय पवारसाहेब दिग्गज नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे, देशाचे। कसं आहे, जेव्हा निवडणुकीला आपण सामोरं जातो, कुठले स्थानिक स्वराज्य नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा अगदी विधानसभा लोकसभा असू द्या, जो कोणी उमेदवार उभा असतो त्यानं काही काम केलेलं असतंय, तर तो साहजिकच मतं मागायला जाताना सांगतो, बाबा एवढा एवढा निधी मी या कामासाठी दिलाय आणि मला जर परत संधी दिली तर अजून याच्यापेक्षा जादा निधी मी पुढच्या कामासाठी देईन। याचा अर्थ निधी देणं म्हणजे काय पैसे देण्यातला भाग नाही।